श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 27 नोव्हेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी पौर्णिमा. तर या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी देवांवरती कृपा केली आणि या त्रिपुरासुराचा अंत केला, अगदी देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील सुद्धा सर्व अंधकार नकारात्मकता दूर व्हावी आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या निवारण्यासाठी म्हणूनच त्रिपुरी पौर्णिमेच्या या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी आपल्याला एक असा दिवाला आवर्जून लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे. तर ही वस्तू ठेवल्यामुळे आणि हा दिवा लावल्यानंतर रात्रीतून आपलं नशीब हे बदलेल आणि फक्त एक दिवसात गरिबी संपून आपल्या घरावरती श्रीमंतीचे योग येतील. असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे दोष असतात, काही ना काही अडचणी असतात आणि या अडचणीत लवकरात लवकर दूर व्हाव्यात म्हणून आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो. पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपल्या आयुष्यामधले जे काही संकट अडचणी दोष आहेत तर ते दूर होत नाहीत. मग त्या अडचणी व्यवसायाबद्दलच्या असतील, नोकरीबद्दलच्या असतील, धनप्राप्तीबद्दलच्या असतील, लक्ष्मीप्राप्तीबद्दलच्या असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये असू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो कोणी करेल किंवा तुम्ही दोन प्रकारे सुद्धा हा उपाय करू शकता. दोन्ही प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी त्रिपुरी वात जी आहे तर ती लागणार आहे. तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसत आहे. तर अशा पद्धतीची त्रिपुरी वात जी आहे जी 750 वातींची मिळून बनलेली असते. तर ही त्रिपुरी वात तुम्हाला आणायची आहे आणि या त्रिपुरी वाती ज्या आहेत तर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळतील. तर तुम्हाला तिथून ती आवर्जून आणायची आहे. मार्केटमध्ये अगदी 20 ते 30 रुपयाला ही वात मिळते. तर तिथे जाऊन तुम्हाला ही वात घेऊन यायची आहे आणि ही वात घेऊन आल्यानंतर तुम्हाला याचे दोन प्रकारे उपाय करायचे आहेत. तर दोन्ही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. पहिला उपाय हा तुम्हाला हवन करून करायचा आहे. जर तुम्हाला हवन करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. हवन तुम्हाला कसं करायचं आहे तर ते तुम्हाला मी अगदी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम हे हवन करण्यासाठी पूर्व दिशा ही आपल्याला निवडायची आहे. आपल्या घरातली पूर्व दिशाला आपल्याला हे हवन करायचं आहे. आपल्या घराची जी पण पूर्व दिशा असेल तर त्या दिशेला आपल्याला हे हवन करायचं आहे. त्यानंतर आपण जिथे हवन करणार आहोत तर ती जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही अगदी शक्य असेल तर शेणाने सारवून घेऊ शकता. तर त्या जागेची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला हवन हे करायचं आहे आणि जेव्हा आपण त्या जागेची पूजा करणार आहोत तर तिथे आपल्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ओम श्री वास्तु पुरुषाय नमः हा मंत्र जप करत तुम्हाला हळदी कुंकू तिथं व्हायचं आहे. नमस्कार करून तुम्हाला त्यावरती हवन कुंड जे आहे तर ते ठेवायचं आहे. हवन कुंड जर असेल तर ते तुम्हाला त्या जागेवरती ठेवायचं आहे. हवन कुंड सुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे तांब्याचं असेल तर अतिशय उत्तम. हवन कुंड तुम्ही नक्की त्या ठिकाणी ठेवा आणि त्या हवन कुंडामध्ये सुद्धा तुम्हाला फूल अक्षदा आणि हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला वाहून त्या हवन कुंडाची सुद्धा पूजा करायची आहे. तर हवन कुंड तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याच्यावरचा शॉर्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कारण की दिवाळीमध्ये जो मी लक्ष्मी पूजेच्या दिवशी हवन केलेला होता, म्हणजे दिवाळी संचाची जी मी सेवा केलेली होती त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी तो हवन केलेला होता आणि दिवाळीच्या वेळेला मी हा हवन कुंड तांब्याचा आणलेला आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन तो हवन कुंड चेक करू शकता आणि तो तुम्हाला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जाईल. तर तो तुम्ही आणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवन कुंडाची सुद्धा पूजा करायची आहे. ही पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्लेट घ्या, वाटी घ्या, त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ती त्रिपुर वात जी आहे तर ती तुम्हाला भिजू ठेवायची आहे. भिजत तुम्हाला ठेवायची आहे आणि ज्यावेळेला आपण हवन जे आहे तर जेव्हा आपण हे हवन करणार आहोत तर तेव्हा ती लवकरात लवकर पेट घेईल आणि त्यानंतर हवन कुंडामध्ये ही जी त्रिपुर वात आपण जी तुपामध्ये ठेवलेली आहे म्हणजे या 750 वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला हवन कुंडामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कापुराच्या साह्याने किंवा दिव्याच्या साह्याने तुम्हाला त्या
प्रज्वलित करायचे आहेत। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हवन करू शकता। यानंतर दुसरा उपाय तुम्हाला मी आता सांगते। तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक दगडाचा दिवा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। दगडाचा दिवा, बरेच जण बघा नवरात्रीमध्ये हा दगडी दिवा जो आहे तर तो पेटवत असतात। तर हा दिवा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता, किंवा मग मातीची एखादी मोठी पणती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हा तुम्ही दिवा घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 750 वाती घेऊन, म्हणजे हा जो त्रिपुरी वात आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे। त्याचं एक टोक तुम्हाला काढायचं आहे आणि एक टोक म्हणजे तुम्हाला एक मध्ये तुम्हाला सेंटरला हे टोक काढायचं आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला ते मधोमध ठेवायचं आहे। आता तुमच्याकडे जर दगडी दिवा नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोठी मातीची पणती सुद्धा घेतली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे। त्या पाटावरती तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही ताम्हण घ्या। त्यानंतर तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक त्या ताम्हणामध्ये काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर स्वस्तिकावरती तुम्हाला 7 अखंड अक्षदाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहे। तुम्हाला 7 लवंग ज्या आहेत 7 लवंगा सुद्धा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। हे माता लक्ष्मी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे। त्याचप्रमाणे भगवान शंकरांचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। त्यांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान शंकर आणि माता लक्ष्मी जे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो दिवा घेतलेला आहे मातीचा किंवा दगडाचा जो काही दिवा असेल तर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला दिवा भरून घालायचं आहे आणि त्या वाती आपल्याला त्या तुपामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। तूप नसेल तर मग तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल, पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा तूपच वापरण्याचा। आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आपल्याला पूर्व दिशेलाच प्रज्वलित करायचा आहे। पूर्वेकडेच म्हणजे याचं जे टोक आहे तर ते आलं पाहिजे, किंवा मग तुम्ही सेंटरला काढलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर करायचा आहे। देवघराच्या समोर तुम्ही हा दिवा लावायचा आहे। पण जर तुमचं देवघर हे पूर्व दिशेला नसेल तर मग तुम्ही एक काम करा, एका पाटावरती ही पूजा करा आणि मग पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही हा दिवा मांडला तरीही चालेल। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे त्या दिव्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे। हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची एक लवंग आवर्जून टाकायचा आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायला अजिबात विसरायचं नाही आहे। हा दिवा तुमच्या घरामध्ये लावल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतात। तुमच्या घरामध्ये दोष नकारात्मकता असेल, काही बाधा असतील तर ते सुद्धा दूर होते। घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते। असं म्हटलं जातं की हा दिवा जो आहे तर तो फक्त वर्षातूनच एकदा आपल्याला लावता येतो, म्हणजे तो कार्तिक महिन्यातील या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि असा दिवा लावण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। एक अनन्यसाधारण महत्त्व या त्रिपुरी दिव्याला किंवा या त्रिपुरी वातीला लावण्याला दिलं जातं। त्यामुळे आपल्या घरामध्ये हा दिवा तुम्हाला नक्की आवर्जून प्रज्वलित करायचा आहे, किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर हवन करणं शक्य असेल तर तुम्ही हवन करू शकता। हवन करणं शक्य नाही झालं तर मग तुमच्या घरामध्ये तुम्ही हा सांगितल्याप्रमाणे दिवा सुद्धा लावू शकता। त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। जास्तीत जास्त फळ हे तुम्हाला याचं प्राप्त होईल। तुमच्या घरामध्ये जर सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे। मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने पूजेच्या जवळ जायचं नाही आहे आणि पूजा तुम्ही नाही केली तरीही चालेल, पण घरातील इतर सदस्य जे आहेत तर ते पूजा करू शकतात आणि हा दिवा लावू शकतात। फक्त तुम्हाला लांबूनच दिव्याला नमस्कार करायचा आहे। अशा वेळेला जवळ गोमूत्र तुम्हाला ठेवायचं आहे। प्रत्येक व्यक्ती गोमूत्रामध्ये हात बुडवून त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे। तसेच ही पूजा करण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणार आहात तर त्या जागेवरती सुद्धा तुम्हाला गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। कारण या दिव्याला एक विशेष महत्त्व आहे आणि आपल्याला हे जे नियम आहे तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून पाळणं हे गरजेचं आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।